राज्यातल्या अनेक भागात सध्या भीषण पाणी टंचाई आहे। नांदेड जिल्ह्यात तर मागच्या काही दिवसांपासून उष्णतेत इतकी वाढ झालेली आहे, पाणी टंचाईच्या झळा त्यामुळे बसायला लागलेल्या आहेत। विष्णुपुरी प्रकल्पात अवघा 30% पाणी साठा आहे। पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीमुळे बीडमध्ये पाणीबाणीची परिस्थिती आहे। असताना जलकुंभावर टँकर भरण्यासाठी चाकू तलवारींचा धाक दाखवण्यात आलाय। संभाजीनगरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलंय, तर इकडे इंदापुरात सुद्धा पाणी प्रश्न पेटलेला आहे। नांदेडमध्ये पाणी साठा दिवसागणिक घटतोय। बीडमध्ये तर पाण्यासाठी हाणामारी होताना दिसतेय। आणि पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीमुळे बीडमध्ये पाणीबाणी निर्माण झाली। जलकुंभावर पाणी भरण्यासाठी खासगी टँकर चालक आणि काही स्थानिक लोकांची दहशत माजवत असताना दिसून आले। चाकू तलवारीचा धाक दाखवत ही दहशत माजवण्यात आल्याचं कळतंय। पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जलकुंभ परिसरात पोलीस संरक्षण मागवलंय। नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी त्यामुळे दहशतीखाली आहेत।